नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आज जी मुख्य परीक्षा STI 2022 साठीच्या मुख्य परीक्षासाठीचा ज्या STI पदासाठी पेपर 2 जो त्या ठिकाणी जनरल स्टडीज पेपर 2 याच्यासाठी झालेल्या पर्टिक्युलरली पॉलिटी या सेक्शन बद्दलच्या आलेल्या प्रश्नांबद्दलची आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात दिली पाहिजे की हे एक्सप्लेनेशनचा उद्देश काय आहे. मुळात या एक्सप्लेनेशनचा उद्देश ज्या मुलांनी आज STI ची मुख्य परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी तर आहेच आहे, पहिला भाग. दुसरा भाग, जी मुलं नंतर येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी PSI मुख्य परीक्षेसाठी जी मुलं देणार आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय जी ASO मुख्य परीक्षेला जे 55 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत, निश्चित बरीचशी मुलं त्याही मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले असतील, ते देणार आहेत मुख्य परीक्षा, त्या विद्यार्थ्यांना हे अत्यंत महत्वाचं आहे. चौथा मुद्दा, जी 2024च्या पूर्वपरीक्षेसाठी जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी माझी तयारी करतायत त्यांच्यासाठी देखील हा महत्वाचा सेक्शन असेल. कारण पॉलिटी या विषयाबद्दलचा आयोगाचा प्रश्नपत्रिका विचारण्याचा दृष्टिकोन, त्याच्या मागची असणारी भूमिका, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, प्रश्नामध्ये वापरण्यात आलेली शब्दरचना कशी आहे, कशावरती जास्त फोकस केलाय, या सगळ्या बाबी आपल्याला या माध्यमातून क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणून हे कुणासाठी आहे आजचं सेशन, आता जे आपण त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहेत ते 2022ची आजची STI मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी, 2022ची PSI मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी, 2022ची ASO मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आणि 2023ची मुख्य परीक्षा जी 5 नोव्हेंबरला मुलं गट ब साठीची देणार आहेत त्यासाठी, आणि 2024च्या पूर्व परीक्षेसाठी कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी जी मुलं देणार आहेत त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे. मित्रांनो, म्हणजे जवळजवळ आपल्या सगळ्यांसाठी ही आवश्यक बाब आहे. बघूयात तर मित्रांनो काय आहे या पॉलिटी सेक्शन मधल्या प्रश्नांचं स्वरूप. आता 36वा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघू शकतो, ज्याच्यामध्ये नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी कोण देत आहे. इथं हक्क हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. इथं मूलभूत हक्क असं आपण त्या ठिकाणी विचारात घेऊन या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. मूलभूत हक्कांची हमी कोण देत आहे. निश्चितच मित्रांनो, मूलभूत हक्कांच्या हमीबद्दलची जर साधारणतः स्वरूप बघितलं की नियमातील तरतुदींद्वारे दिली जाते का, नाही न्यायालयातील तरतुदींद्वारे दिली जाते का, कायद्यातील तरतुदींद्वारे दिली जाते का, नाही संविधानातील तरतुदीनुसार. आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हा भाग त्या ठिकाणी कलम 12 ते 35 मध्ये येतोय, जो व्यक्तीला मूलभूत हक्कांची हमी देतोय. म्हणजेच संविधानातील तरतुदीद्वारे त्या ठिकाणी व्यक्तींना किंवा नागरिकांना त्या ठिकाणी मूलभूत हक्कांची हमी दिली जाते. म्हणून मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 1 असं त्या ठिकाणी असायला पाहिजे. याच्याबद्दलचं साधारणतः स्पष्टीकरण विचारात घेताना 2-3 मुद्दे आपण मुख्यतः प्रामुख्याने विचारात घेऊयात. हेच उत्तर का आहे, कारण मूलभूत हक्क बद्दलची तरतुदी या राज्यघटनेतील भाग क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये नागरिकांच्या हक्कांबद्दलच्या तरतुदी कलमानुसार त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पर्टिक्युलरली जेव्हा आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो की कलम क्रमांक 19 नुसार स्वातंत्र्य विषयक हक्कांची सनद दिलेली आहे. नागरिकांचं त्या ठिकाणच्या हक्कांबद्दलचं हे स्पेसिफिक कलम आहे, ज्याच्यामध्ये मूळ 7 प्रकारची स्वातंत्र्य होती आणि नंतर 1 प्रकारचं स्वातंत्र्य कमी केलं मालमत्तेविषयक धारणाचं, आणि 6 प्रकारची स्वातंत्र्य त्या ठिकाणी राहिलेली आहेत बद्दल आपण त्या ठिकाणी बघू शकतो. मित्रांनो, याशिवाय नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन झाल्यास भारतीय राज्यघटनाच हमी देतीये. म्हणजे कोण देतंय? मूलभूत हक्कांची हमी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार हमी दिली जाते मूलभूत हक्कांना. कलम क्रमांक 32 नुसार सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दलचं हमी देतंय, तर भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 226 उच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या हमी देण्यासाठीच्या तरतुदींसाठी उल्लेखले जातं. यानुसार मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झाल्यास त्याच्या पुनर्स्थापनेची हमी भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 32 सर्वोच्च न्यायालयाद्वारा, कलम क्रमांक 226 उच्च न्यायालयाद्वारा त्याच्या पुनर्स्थापनेची हमी देत आहे. म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचे हा अधिकार त्या ठिकाणी नमूद केला जातोय. म्हणून मित्रांनो, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता, क्लिअर प्रश्न आहे. हा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत सोपा प्रश्न मित्रांनो, कारण आपल्याला कल्पना आहे की आयोगाने देताना सुद्धा पर्याय फार काही कन्फ्युजिंग केलेले नाही आहेत.
आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जर माहित असतील, याच्याबद्दलची कल्पना तुम्हाला नाही असं कुणीच नाहीये, तर आपल्याला कल्पना आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे त्या ठिकाणी अध्यक्ष. आंबेडकरांबद्दल म्हणाल तर मसुदा समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे जात आहे. BN रावांकडे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागारांबद्दलच्या समितीचं नेतृत्व जात आहे. वल्लभभाई पटेलांकडे त्या ठिकाणी मूलभूत हक्क विषयक समितीचं अध्यक्षपद जात आहे. आणि जर असं आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला कळेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 असेल तर त्या ठिकाणी हा एकच पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि तरीही आपण विस्तृतपणे याच्याबद्दल पूर्ण चर्चा जरी केली तर उत्तर त्या ठिकाणी 3 असे याचं करेक्ट उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. याच्याबद्दलच्या एक्सप्लेनेशन करताना पुन्हा एकदा काही बाबी पुन्हा तशाच आपण बघतोय. डॉक्टर राजेंद्र प्रसादांकडे संविधान सभेचं अध्यक्षपद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मसुदा समितीचं अध्यक्षपद, BN रावांकडे संविधान सभा कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती, आणि वल्लभभाई पटेलांकडे मूलभूत हक्क विषयक समितीचं अध्यक्षपद आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, अगदी याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन आयोगाने ठेवलेलं नाही, क्लिअर कट प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रपतींना जर वाटलं, आता प्रश्न क्रमांक 38 आपण त्या ठिकाणी बघतोय, राष्ट्रपतींना जर वाटलं की युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे भारताच्या किंवा भारतातील पूर्ण अथवा भारतातील काही प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला धोका निर्माण झाला आहे, त्यावेळेस भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कलमानुसार भारताच्या काही भागात अथवा संपूर्ण भारतामध्ये आणीबाणी जाहीर करता येते. आणीबाणी जाहीर करता येते. कल्पना आहे मित्रांनो, आणीबाणी बद्दलची 3 कलम आपल्याला माहितीच आहेत. राष्ट्रीय आणीबाणी बद्दलचं 352 कलम आहे. याशिवाय आपल्याला कल्पना आहे 356 कलम आहे, राज्यातील राष्ट्रपती राजवटीबद्दलचं आहे. कलम 360 आहे, आर्थिक आणीबद्दलचं कलम आहे. म्हणून ही तिन्ही कलम आपल्याला पाठ असल्यामुळं राष्ट्रीय आणीबाणीचा त्या ठिकाणचा डायरेक्ट पर्याय आपल्याला मिळतोय. इथं कुठेही तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. जर 356 360 आलं असतं तर थोडंसं कन्फ्युजनचा मुद्दा आपण म्हणू पण शकलो असतो. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा सरळ प्रश्न आहे, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. उत्तर क्रमांक त्याचं उत्तर आहे 2, कलम क्रमांक 352. म्हणून 38 देखील डायरेक्टली विचारलेला आहे. तरी देखील याच्याबद्दलचं इतर काही थोडीशी माहिती घेता येईल का? तर कलम 352 ही राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतूद आहे. आणीबाणी विषयकची उद्घोषणा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या परिस्थितीमध्ये केली जाते? युद्ध, बाह्य आक्रमण किंवा देशांतर्गत सशस्त्र उठाव. आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की सशस्त्र उठाव हा शब्द पुन्हा घटना दुरुस्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. या कारणामुळे संपूर्ण देशात, संपूर्ण भारतभर किंवा भारतातील काही भागात या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते. असा हा सरळ प्रश्न आहे, अगदी सोपा, अगदी सरळ. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात, भाग क्रमांक विचारलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. मूलभूत अधिकार पुन्हा एकदा आपल्याला भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 याच्याबद्दलची कल्पना असलीच पाहिजे. तर यानुसार आपल्याला कल्पना आहे भाग क्रमांक 3 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकारांबद्दलच्या तरतुदी येत आहेत. म्हणून उत्तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येतोय. याचं थोडंसं विस्तारानं जर थोडा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये आपण पुन्हा एकदा एकूण सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 25 भाग आहेत. तर पहिल्या 4 भागांचं जरी आपण त्या ठिकाणी अवलोकन केलं, भाग क्रमांक आणि त्याच्याबद्दलच्या तरतुदी कशाबद्दल आहेत? भाग 1 संघ आणि त्यातील भूप्रदेश. आपण म्हणू शकतो संघ आणि त्यातील भूप्रदेश याच्यासाठी कलम क्रमांक 1 ते 4 याच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. भाग क्रमांक 2 ज्या दिलेल्या आहेत त्या नागरिकत्व विषयक तरतुदी आहेत. म्हणू शकतो आपण कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11 याच्या बद्दलच्या या तरतुदी आहेत. भाग क्रमांक 3 मूलभूत हक्क
किंवा मूलभूत अधिकारांबद्दलच्या तरतुदी. पुन्हा एकदा जर विश्लेषण करायचं असेल तर पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो कलम क्रमांक 12 ते 35 याच्यामध्ये आपल्याला याच्याबद्दलच्या या मूलभूत हक्कांबद्दलच्या तरतुदी दिसत आहेत. पुन्हा भाग क्रमांक 4 मार्गदर्शक तत्व, ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतो, याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण कलमांकडे बघितलं तर कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 याच्यामध्ये भाग 4 नमूद केलेला आहे. म्हणजे कलमासह भाग याची जर रचना आपण बघितली तर एकूण सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 25 भाग समाविष्ट केलेले आहेत. यानुसार मित्रांनो हाही पुन्हा एक सरळ प्रश्न आपल्यासाठी होता. आता 40वा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 36 ते 51. आता एक्सप्लेनेशन मध्ये काही बाबी आत्ताच बघितल्यात आपण, तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 36 ते 51 नुसार असलेली राज्याची मार्गदर्शक तत्वे संबंधी पुढील पैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे. वाचत असताना स्पीडमध्ये, वेगामध्ये योग्य की अयोग्य एवढं फक्त त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं होतं. आणि इथंच तुमचा खरा त्या ठिकाणचा पंच जो होता आयोगाने विचारलेल्या या प्रश्नामध्ये, अयोग्य की योग्य, कदाचित इथं योग्य तुम्ही जर विचार करून उत्तराकडे गेलात तर उत्तर वेगळं येऊ शकतं. अयोग्य असं आयोगाने म्हटलेलं आहे. म्हणून आता अयोग्य तरतुदी बघायच्या असतील तर आपल्याला योग्य बघावं लागेल. योग्य कुठल्या आहेत हे बघावं लागेल. बघा, आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की नागरिकांसाठी समान नागरिक कायदा. आपल्याला काय करायचंय, 36 ते 51 मध्ये येत असलेल्या बाबी निवडायच्या आहेत. कलम क्रमांक 36 पासून सुरू होणाऱ्या आणि कलम क्रमांक 51 पर्यंत येऊन थांबणाऱ्या बाबी. आता समान नागरिक कायदा आपल्याला कल्पना आहे कलम क्रमांक 44 मध्ये येतोय. आहे का हा मार्गदर्शक तत्वातील भाग? तर हा मार्गदर्शक तत्वामध्ये येतोय. कायद्यासमोर समानता याच्याबद्दल तरतुदी येत आहेत का? तर नाही, कारण याच्याबद्दल कलम क्रमांक 14 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत, म्हणून हा मार्गदर्शक तत्वामध्ये येत नाही. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य, आता धार्मिक स्वातंत्र्य हा मुद्दाच मुळात कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 आणि व्यवस्थापनाविषयकच्या तरतुदी, शिक्षण संस्था स्थापनेबद्दलच्या तरतुदी या कलम क्रमांक 29 ते 30 मध्ये दिलेल्या आहेत. ह्या धार्मिक स्वातंत्र्याविषयक तरतुदी आहेत. म्हणजे याही मार्गदर्शक तत्वामध्ये येत आहेत का? नाही. आणि औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, मित्रांनो याच्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि कलम क्रमांक 43A मध्ये याच्याबद्दलचा समावेश करण्यात आलेला भाग आहे आणि म्हणून हा देखील तुम्हाला मार्गदर्शक तत्वातील भाग दिसतोय. म्हणजे अ आणि ड हा मार्गदर्शक तत्वातील भाग आहे, तर ब आणि क हे मार्गदर्शक तत्वाच्या दृष्टीने अयोग्य विधान आहे आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 ब आणि क हा पर्याय अयोग्य आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधील तरतुदी विचारात घेता, म्हणून उत्तर त्या ठिकाणी 2 आहे. या प्रकारे इलिमिनेशन टेक्निकने आपण याचं उत्तर बघू शकतो. पुन्हा एकदा आपण जर सलग बघायचं जरी म्हटलं तर पुन्हा कलम क्रमांक 14 मध्ये कायद्यापुढे समानता दिलेली आहे. कलम क्रमांक 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आणि 29 आणि 30 मध्ये देण्यात आलेलं धार्मिक शिक्षण संस्था, अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्था वगैरे बद्दलच्या तरतुदी आहेत. म्हणजे 25 ते 28 आणि 29 आणि 30 याही संबंधित बाबी या मार्गदर्शक तत्वाशी निगडीत नाहीत, तर मूलभूत हक्कांशी निगडीत आहेत. या सर्व बाबी जर विचारात घेतल्या या मूलभूत हक्कांबद्दल आहेत, म्हणून मार्गदर्शक तत्वामध्ये येत नाही. पण जसं आपण आत्ताच बघितलं, कलम क्रमांक 44 समान नागरिक कायदा, कलम क्रमांक 43A औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, पार्टिसिपेशन ऑफ या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन ऑफ लेबर्स ऑर एम्प्लॉईज इन मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये त्यांचा समावेश करण्यासाठीचं हे 43A मधलं तरतूद म्हणता येईल आपल्याला. आणि म्हणून मित्रांनो कलम 44 आणि कलम 43 हे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे आणि हे योग्य आणि ते अयोग्य
कसं, त्या ठिकाणी याचं थोडंसं स्पष्टीकरण देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीबद्दलचा हा मुद्दा आहे. मुळामध्ये 71वी घटना दुरुस्ती 1992 ला करण्यात आलेली आहे. हा पहिला समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. 71वी घटना दुरुस्ती कधी झाली आहे? 1992 ला. याची जर सिरीज आपल्याला कल्पनाच आहे की आपण 1993 ला 73वी घटना दुरुस्ती आहे, 74वी घटना दुरुस्ती आहे. त्या अनुषंगाने 1992 ला 71वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 71वी घटना दुरुस्तीनुसार कोणत्या भाषा समाविष्ट करण्यात आल्या होत्या? आपल्याला कल्पना आहे परिशिष्ट 8 मध्ये, भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट 8 मध्ये आपल्याला कोणत्या भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत याच्याबद्दलची यादी दिलेली आहे. 1992 मध्ये झालेल्या 71व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये पुढील पैकी कुठल्या भाषा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? कोंकणी समाविष्ट करण्यात आलेली आहे, मणिपुरी समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि नेपाळी समाविष्ट करण्यात आलेले आहे. सिंधी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती या घटना दुरुस्तीनुसार. म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल अ, ब आणि क हे तिन्ही बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1, उत्तर क्रमांक 1 हा बरोबर पर्याय त्या ठिकाणी आपल्याला निवडता येईल. मित्रांनो, याचंही स्पष्टीकरण देताना पुन्हा आपण त्याच बाबी बघतोय. 3 बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. 71वी घटना दुरुस्ती आहे, 1992 ला झालेली आहे आणि कशाबद्दल आहे ती? तर भारतीय राज्यघटनेमधील 8व्या परिशिष्टामध्ये भाषांचा करण्यात आलेल्या समावेशाबद्दल आहे. या जर बाबी आपल्याला कल्पना आली की मग आपल्याला भाषा कोंकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत असं म्हणू शकतो. मित्रांनो, चला तर मग पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती केलेली आहे? 24वी घटना दुरुस्ती, आता 24वी घटना दुरुस्ती कुठल्या खटल्याचा परिणाम स्वरूप करण्यात आलेली आहे याच्याबद्दल जर आपल्याला पूर्णतः कल्पना, सगळ्या केसेस बद्दलची माहिती मिळाली तर आपल्याला कल्पना आहे की याची जर सिरीज लावली आपण तर सिरीज मध्ये गोलकनाथ खटला हा 1967 मधला खटला आहे. केशवानंद भारतीचा खटला हा 1973 मधला खटला आहे. या पद्धतीनं जर तुम्ही इलिमिनेशन टेक्निकने गेलात, त्याचं इयर्स जर लक्षात ठेवले तर आपल्याला त्या घटना दुरुस्तीचा संदर्भ लक्षात येईल. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी गोलकनाथ खटल्याचा परिणाम स्वरूप 24वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. फक्त अ आणि म्हणून उत्तर क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. याच्यासाठी थोडस जर विस्ताराने स्पष्टीकरण बघायचं म्हटलं तर 1971 ला, म्हणजे एक्झॅक्टली 1971 ला 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. हा पहिला मुद्दा आहे. याचं कारण मुळात 1967 मधील गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल होता. या निकालामध्ये काय सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेतील कलम 368 नुसार राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचे संसदेच्या अधिकारांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं महत्वाची टिप्पणी केली होती, महत्वाचा अभिप्राय व्यक्त केला होता. काय होता हा निकालामधील सिद्धांत? या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याला भारतीय राज्यघटनेचा ची पायाभूत चौकट, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं, भारतीय राज्यघटनेची पायाभूत चौकट आखून देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयानं केलं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ही चौकट कशाच्या आधारावर व्यक्त केली होती? हा अभिप्राय काय दिला होता? तर कलम क्रमांक 368 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचे अधिकार जरी संसदेला असले तरी सुद्धा संसद भारतीय राज्यघटनेमध्ये 368व्या कलमामधील हक्कांनुसार अधिकाराप्रमाणे एवढे बदल करणार नाही की ज्यामुळे भारतीय राज्यघटनेची पायाभूत चौकटच नष्ट होईल, पायाभूत चौकटीचं उल्लंघन होईल. म्हणजे अंतिमतः बॉटम लाईन, संसदेचे घटना दुरुस्ती विषयकचे अधिकार मर्यादित करण्याचा निकाल
हा 1967च्या गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार खटल्यामध्ये दिला. आणि आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की घटना दुरुस्ती होत असताना त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते, त्याच्या मागे काहीतरी महत्वाचा सर्वोच्च न्यायालय वा उच्च न्यायालयाचा निर्णय असतो, निकाल असतो. आणि म्हणून सरकारने यावरती उपाययोजना म्हणून 1971ला ही 24वी घटना दुरुस्ती केली. आणि 1971 मध्ये केलेल्या या 24व्या घटना दुरुस्तीनुसार संसदेचे अधिकार राज्यघटनेतील मूलभूत हक्कांसह कोणत्याही भागात बदल करण्यास संसद काय असणार आहे, सक्षम असणार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार खटल्यात दिलेल्या निकालाला उपाययोजना म्हणून 24व्या घटना दुरुस्तीनं 1971 मध्ये संसदेचे राज्यघटनेतील कुठल्याही भागात बदल करण्याचे अधिकार पुनर्स्थापित केले, किंबहुना संसद भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांसह कुठल्याही भागात बदल करण्यास सक्षम आहे, असा तो महत्वाचा त्या ठिकाणचा निर्णय किंवा हा बदल 24व्या घटना दुरुस्तीनं केला आहे. यामुळेच मित्रांनो हा थोडासा महत्वाचा मुद्दा आहे. हे कलम अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हा प्रश्न अगदी बिनधास्तपणे तुम्ही सोडवलाय. कल्पना आहे फार कमी मुलांचं चुकलं असेल, किंवा जवळजवळ सगळ्यांचाच हा पर्याय बरोबर आलेला आहे. कलम क्रमांक कुठल्या कलमानुसार भारतीय नागरिकांच्या या व्यवसाय स्वातंत्र्य, व्यापार विषयक स्वातंत्र्य, उद्योग व्यवसाय विषयक स्वातंत्र्याच्या तरतुदी नमूद केलेल्या आहेत. आपल्याला कल्पना याबद्दलची कलम क्रमांक 19 बद्दलच हा प्रश्न येतोय. कलम क्रमांक 19 पुन्हा एकदा राज्यघटनेतील भाग क्रमांक 3 मूलभूत हक्क विषयक तरतुदी कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये नमूद केलेले आहेत. त्यातील कलम क्रमांक 19 आपल्याला मूलभूत हक्कांसह, म्हणजे मूलभूत हक्कांमधील हे महत्वाचं कलम काय सांगतंय, व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह इतर प्रकारच्या अधिकारांबद्दल नमूद करतंय. याच्यामध्ये मूळतः असणारी 7 अधिकार होते. मालमत्ता विषयक हक्क कमी केला आणि आता 7-1 म्हणजे 6 हक्क त्या ठिकाणी आहेत. यापैकी विशेषतः 19व्या कलमातील उपकलम किंवा 1(1)G मध्ये एक जी तरतूद दिलेली आहे, भारतीय व्यक्तीला, भारतीय नागरिकाला, बरं का, हा विषय त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. कारण याच्याबद्दल तुम्ही विस्तारानं एक खटला आहे, तो खटला म्हणजे बाटा कंपनी वर्सेस केंद्र सरकारचा एक खटला होता. या अनुषंगाने भारतीय नागरिक हे मुद्दा महत्वाचा आहे. इथं हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. केस किंवा खटला थोडासा बाजूला ठेवला तरी चालेल, पण इथं फक्त भारतीय नागरिकाला व्यवसाय, उद्योग, व्यापार करण्याविषयकचा हक्क ज्या कलमामध्ये नमूद केलेला आहे ते मुख्यतः कलम 19 मधील 1(G) मध्ये याच्याबद्दलचा हक्क नमूद केलेला आहे. तेच आपण त्या ठिकाणी इथं नमूद केलेलं आहे. त्याच्याबद्दल हाच मुद्दा विस्तारानं त्या ठिकाणी विशद केलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 कडे आपण वळतोय. खालील विधाने लक्षात घ्यायची आहेत आपल्याला आणि यानुसार योग्य पर्याय, बिनचूक पर्याय निवडायचा आहे, बरोबर पर्याय निवडायचा आहे. इथं महत्वाची गोष्ट आपल्या ध्यानात आली पाहिजे, अंडरलाईन करून हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. आपल्याला बिनचूक पर्याय निवडायचे आहेत. काय आहे विधान? विधान अ, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतं. सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतं. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात. विधेयकाच्या प्रस्तावाबाबत असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळविणे बंधनकारक असते. हे पंतप्रधानांचं कर्तव्याचा भाग आहे आणि म्हणून हा पंतप्रधानांच्या पीएमच्या कर्तव्याचा भाग आहे. तर यापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघूयात तर मग, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतं का, हा मुद्दा विचार करूयात. सामूहिक जबाबदारीचं तत्व म्हणजे काय? आपल्याला कल्पना आहे, केंद्रीय परिषद सामूहिकरित्या संसदेला, विशेषतः लोकसभेला जबाबदार असते.
पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याचा अर्थ काय होतोय? केंद्रीय मंत्रिपरिषदेनं घेतलेला कुठलाही निर्णय याच्याबद्दल मंत्रिपरिषदेतील सर्व मंत्री हे त्या ठिकाणी त्याला बाध्य असतात. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, या केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या निर्णयाच्या विरोधात जर लोकसभेमध्ये चर्चा झाली तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिपरिषद त्या निर्णयाला आपला पाठिंबा व्यक्त करते आणि संसदेला जबाबदार असते. त्याच पद्धतीने हा मुद्दा आहे. चौथा मुद्दा, केंद्रीय मंत्रिपरिषदेमधील एका मंत्र्याच्या विरोधात जर संसदेनं, विशेषतः लोकसभेनं जर त्या विरोधात अविश्वास ठरावाचा मुद्दा मांडला, संबंधित मंत्र्यावर आमचा विश्वास नाही म्हणून जर मुद्दा मांडला किंवा ठराव मांडला, प्रस्ताव मांडला, तर त्या ठिकाणी त्याच्या विरोधात जर तो प्रस्ताव किंवा ठराव मंजूर झाला तर केवळ त्या मंत्र्याला पदावरनं जावं लागत नाही, तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिपरिषदेला राजीनामा देणं भाग पडतं. कारण केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या संसदेला, विशेषतः लोकसभेला जबाबदार असते. असा तो मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हा पर्याय बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. पर्याय आता विधान क्रमांक ब बघा. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री, म्हणजे इथं मंत्र्यांचं वैयक्तिक जबाबदारी आहे. म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या, इथं मंत्र्यांची सामूहिक जबाबदारी हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. तर इथं वैयक्तिक जबाबदारी हा मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे. एखादा मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतो. म्हणजे काय? तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत केंद्रीय मंत्रिपरिषदेमधील मंत्री पदावर राहू शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कुठल्याही कारणानं अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, त्या विरोधात राष्ट्रपतींना जर पंतप्रधानांनी तसा सल्ला दिला की यांना काढून टाका, तर राष्ट्रपती त्यांना कालावधी समाप्तीपूर्वी त्या एकट्या मंत्र्याचा कार्यभार काढून घेऊ शकतात. तिसरा मुद्दा, जर एखाद्या मंत्र्याला वाटलं की आपल्याला मंत्रिपरिषदेमध्ये राहायचं नाही, तर ते राष्ट्रपतींना आपला राजीनामा देऊ शकतात आणि ते केंद्रीय मंत्रिपरिषदेमधून मुक्त होऊ शकतात. तसेच पाचवा मुद्दा, एखाद्या मंत्र्याच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा खात्यामध्ये बदल करायचा असेल, तोही अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. कारण केंद्रातील मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. एक उदाहरण घेऊयात मित्रांनो. तुम्हाला कल्पना आहे का, अगदी अलीकडे केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांचं कायदा मंत्रालय काढून घेण्यात आलं. राष्ट्रपतींनी अधिसूचना वितरित केली आणि किरण रिजिजूंकडे असणारं कायदा मंत्रीपद काढून घेतलं आणि ते नव्या एका मंत्र्याकडे सोपवलं, दुसऱ्या एका मंत्र्याकडे सोपवलं. अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे केंद्रीय विधी आणि न्याय खात्याची जबाबदारी राष्ट्रपतींनी सोपवली. या उदाहरणामधून आपण हे सांगू शकतो की मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात, त्या खात्याची जबाबदारी निभावू शकतात. या अर्थाने हाही पर्याय आपल्याला बरोबर आहे. विधेयकाच्या प्रस्तावासंदर्भातला निर्णय त्या ठिकाणी याच्याबद्दलचा आहे. राष्ट्रपतींना या निर्णयाबद्दलची कल्पना देणं, माहिती देणं, कळविणं ही जबाबदारी पंतप्रधानांची असते. हा पंतप्रधानांच्या कर्तव्याचा भाग असतो. मित्रांनो, तुम्हाला एक कल्पना असेल की भारतामधून संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान साधारणतः प्रत्येक आठवड्याला एकदा ब्रिटनच्या राजपदाकडे जातात आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेने घेतलेल्या निर्णयाबद्दलची माहिती त्यांना देतात, निर्णयांच्या बद्दल अवगत करून देतात. हा रीतिरिवाज, ही रूढी, ही परंपरा भारतात देखील त्या ठिकाणी पाळली गेली होती. सुरुवातीला अगदी 1947ला जेव्हा जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान, हे देखील साधारणतः त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देखील आठवड्यातून एक दिवस तत्कालीन राष्ट्रपतींना आठवड्यातून एक दिवस जाऊन आपल्या कामकाजाचा आढावा सादर करायचे, घेतलेल्या निर्णयांची माहिती द्यायचे. अगदी
पंतप्रधान मोदी जसे त्या ठिकाणी परदेश दौऱ्यावर वगैरे जातात, आल्यानंतर ते राष्ट्रपतींना जाऊन ग्रीट करतात, परदेश दौऱ्यांचं वृत्तांकन देतात, हे देखील त्यांच्या कर्तव्यांचा भाग असतो. म्हणून हाही पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि या सर्व बाबी विचारात घेता मित्रांनो, उत्तर क्रमांक 4 म्हणजे सर्व विधान बरोबर आहे, सर्व विधान बिनचूक आहे, सर्व विधान योग्य आहे. अशा पद्धतीनं आपण हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेतोय. याच पद्धतीच्या आपण चर्चा आतापर्यंत आपण त्या ठिकाणी घेतल्या. याशिवाय 45 भारतातील अविश्वास दर्शक ठरावासंदर्भात खालीलपैकी विधाने लक्षात घेतली पाहिजेत. कुठली विधान आहे? भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव असा स्पष्ट उल्लेख नाहीये, स्पष्ट उल्लेख नाही किंवा असा उल्लेख करण्यात आलेला नाही. हा एक पहिला विधान आहे. अविश्वासदर्शक ठराव हा केवळ लोकसभेच मांडता येतो, हा दुसरा पर्याय त्या ठिकाणी विधान दिलेला आहे. तर मित्रांनो, वरीलपैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पुन्हा एकदा बिनचूक किंवा योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे किंवा काही वेळेस बरोबर विधान निवडायचं आहे. बरोबर विधान कुठलं आहे मग? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्धच्या अविश्वास ठरावाबद्दलचा थेटपणे उल्लेख नाही. तसेच अविश्वास ठराव हा राज्यसभेत मांडता येत नाही, म्हणजेच लोकसभेतच मांडता येतो. या पद्धतीनं दोन्ही विधानं आपल्याला बरोबर दिसत आहेत. आणि दोन्ही विधानं बरोबर असणारा पर्याय म्हणजे हा नाही, हा नाही, हा नाही, म्हणून दोन्ही पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. स्पष्टीकरण थोडंसं जर विस्तृतपणे बघायचं म्हटलं तर मित्रांनो, आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रपती यानुसार असं म्हणता येईल की लोकसभेचा विश्वास असेपर्यंत केंद्रीय मंत्रिपरिषद पदावर राहू शकते. म्हणजेच या ठिकाणी एक मुद्दा नमूद केलेला आहे. यासाठी आपल्याला भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 75चा थोडासा रेफरन्स घेणं गरजेचं आहे. केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते, लोकसभेला जबाबदार असते. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 75 या ठिकाणी इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असण्याबद्दलची तरतूद 75 मध्ये आहे. म्हणजेच जर लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्रिपरिषदेला बहुमताने निर्णय घेतला की मंत्रिपरिषदेला पदावर राहण्याचा अधिकार नाही, म्हणजेच केंद्रीय मंत्रिपरिषदेला पदावरनं दूर करण्याचे अधिकार कलम 75 नुसार लोकसभेकडे जातात, राज्यसभेकडे जात नाही. म्हणून तो मुद्दा त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. मंत्रिमंडळाबद्दल अविश्वास ठराव असा स्पष्ट शब्दाचा उल्लेख नाही, हा बरोबरच मुद्दा आहे. आणि म्हणून असा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळं आणि अविश्वास ठराव केवळ लोकसभेतच मांडता आल्यामुळं आपल्याला या ठिकाणचा या पर्यायाचं उत्तर जे आपण दोन्ही बरोबर आहे म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, या पद्धतीनं आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी संपूर्ण पद्धतीनं स्पष्टीकरण घेण्यात आलेला प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं आपण हा जो अभिनव उपक्रम लागू केलेला आहे, सुरू केलेला आहे, याचा मूळतः उद्देश आयोगाच्या पद्धतीने आयोगाकडे देण्यात आलेल्या उत्तराच्या विश्लेषण, संदर्भ, सायटेशन्स याचा विचार करून आयोग योग्य वेळी उत्तर पत्रिका योग्य पर्यायानिशी त्या ठिकाणी आन्सर शीट देते किंवा आन्सर की देते. आपला उद्देश हा आहे की तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनी आज परीक्षा दिली आहे त्यांना कुठेतरी कोणत्या तरी प्रश्नाबद्दल द्विधा अवस्था असेल, ती द्विधा अवस्था दूर करण्याचा प्रयत्न करणं हा एक उद्देश आहे, पहिला उद्देश. दुसरा उद्देश, यासाठी सर्वच प्राध्यापक आमचे सहकारी शक्यतोपर्यंत जास्तीत जास्त योग्य त्या संदर्भाचा वापर करून प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. याचा अर्थ असा नाही की कधी कधी आयोगाच्या रेफरन्सेसनुसार याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल दुमत होऊ शकतं का? तर होऊ शकतं. तर याच्याबद्दल शक्यतोपर्यंत काळजी सर्व द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं आमचे सहकारी त्या ठिकाणी घेत आहेत. तरी देखील एखाद्या प्रश्नाबद्दल आन्सर की मध्ये वेगळा पर्याय येऊ शकतो, परंतु यासाठी
आयोगाच्या संदर्भ आणि कदाचित उपलब्ध संदर्भ याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो, पण मित्रांनो जास्तीत जास्त बरोबर पर्याय देण्याचा, उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आज दिलेले मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संदर्भ साहित्य बघून हा रेफरन्स बघावा. PSI मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी, याशिवाय ASO मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेषतः हे नीट लक्षात ठेवावं. तुम्हाला कल्पना आहे की 55 प्रश्न येणार आहेत 110 मार्कासाठी. पॉलिटी अँड ऍडमिनिस्ट्रेशनची ASO मुख्य परीक्षेला 55 प्रश्न येणार आहेत 110 मार्कासाठी. तुमची पोस्ट डिसाईड करणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पॉलिटी सेक्शन व्यवस्थितपणे अभ्यासावा. तुम्ही एकंदरीतच पॉलिटी सेक्शनचा जर अभ्यास केला तर कलम क्रमांक 1 ते 51 A मध्ये मेजॉरिटी प्रश्न विचारलेले आहेत. राष्ट्रपती आणि लोकसभेबद्दल किंवा मंत्रिमंडळाबद्दल विचारलेले दुसरे म्हणजे भाग क्रमांक 3 आणि भाग क्रमांक 4 याच्यावरती जास्तीत जास्त, भाग 3, भाग 4 आणि भाग 5 याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. हे मेजर ज्याच्यावरती प्रश्न आलेत ते घटक म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा मंत्रिपरिषद. मित्रांनो, यासह तुम्हाला जास्तीत जास्त आगामी कालावधीच्या परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.